नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महानगरपालिका अंतर्गत नवीन सरळ सेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये या जाहिराती अनुसरून कोणती पदे भरण्यात येणार आहेत, तसेच अर्ज सादर करण्यासाठीचा कालावधी काय ठेवण्यात आलेला आहे, एज क्रायटेरिया काय असेल, तसेच या पदांकरिता पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे, परीक्षा IBPS घेणार आहे की TCS कंपनीद्वारे एग्जाम कंडक्ट करण्यात येईल, तसेच विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचं स्वरूप अर्थात एग्जाम पॅटर्न काय ठेवण्यात आलेले आहे, हे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा, नागपूर महानगरपालिके अंतर्गत जे आहे ते 245 जागेंकरिता या ठिकाणी सरळ सेवा पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या पदभरती संदर्भाची सविस्तर जाहिरात तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता आणि इतर ज्या काही शर्ती आहेत या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। nmc.nagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 26/12/2024 म्हणजे आज 26 तारीख आहे, 26 डिसेंबर 2024 पासून सुरुवात झालेली आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता। आणि अंतिम दिनांक अर्थात शेवटचं जे काही डेट असणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीचे ते 15/1/2025 असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता दिनांक 26/12/2024 ते 15/1/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर तसेच ऑनलाईन पेमेंट जे आहे ते लास्ट डेट पर्यंत तुम्हाला सादर करता येणार आहे। प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी nmc.nagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। परीक्षेचा दिनांक आणि प्रवेशपत्र ते नंतर तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, जी काही पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, अर्थात CBT एक्झाम द्यावी लागणार आहे। ओके, CBT एक्झाम जी आहे ते MCQ टाईप पॅटर्नमध्ये तुम्हाला द्यावी लागणार आहे। ठीक आहे, तर पहा महत्त्वाचं म्हणजे काय, या पदभरती अंतर्गत कोणती पदे भरण्यात येणार आहे। तर पहा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल हे इंजिनिअरिंग ज्या उमेदवारांचं झालेलं आहे कनिष्ठ अभियंता हे पद त्यांच्यासाठी आहे। पहा, 7व्या वेतन आयोगानुसार पेमेंट जे आहे ते 38,600 ते 1,22,800 असणार आहे आणि एकूण भरावीची पदे 36 पदे या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाचे भरण्यात येणार आहेत। तसेच विद्युत कनिष्ठ अभियंता हे पद आहे, त्यासाठी 3 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो नर्स परिचारिका अर्थात ज्या उमेदवारांचं नर्सिंग झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात नर्स परिचारिका या पदाकरिता। ओके, सो GNM हे शिक्षण तुमचं झालेलं असायला हवं। त्यासाठी S13 नुसार पे स्केल असणार आहे 35,400 ते 1,12,400 एवढी वेतन श्रेणी स्टाफ नर्स या पदाकरिता दिली जाणार आहे। तर पहा, एकूण 52 जागा भरण्यात येत आहेत। नंतर वृक्ष अधिकारी या पदाची देखील एकूण 4 जागा आहेत। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे पद देखील आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांना 150 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत। ठीक आहे, तर पहा असे टोटल जर आपण वॅकन्सीज पाहिल्या तर 245 जागांकरिता ही सरळ सेवा पदभरतीची जाहिरात नागपूर महानगरपालिके अंतर्गत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर पहा त्याचं विवरणपत्र देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे। ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी एकूण 36 पदे आहेत। कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। याची लिंक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल, त्या लिंकवरती क्लिक करून हे PDF तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे त्या पदाकरिता तुम्हाला डिटेलमध्ये या ठिकाणी कॅटेगरी वाईज वॅकन्सी पाहून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर पहा GNM या पदाकरिता आपण जर पाहिलं नर्स परिचारिका या पदासाठी एकूण 52
जागा भरण्यात येत आहेत। त्यासाठी कॅटेगरी वाईज या ठिकाणी वॅकन्सीज आहेत। एकूण पदे अनुसूचित जातीसाठी 0 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 5 जागा, विमुक्त जातीसाठी 2 जागा आणि NT-B साठी 2 आहेत, NT-C साठी नाही या ठिकाणी वॅकन्सी, NT-D साठी आहे। तसंच विमाप्र साठी 2 वॅकन्सीज आहेत, EWS साठी SEBC साठी 5 आहेत, EWS साठी 5 आहेत। तसेच एकूण खुल्या वर्गासाठी 23 जागा, राखीवसाठी 29 आणि असे टोटल मिळून जर आपण पाहिलं तर टोटल 52 जागा या ठिकाणी अधिपरिचारिका, स्टाफ नर्स हे पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे चेक करायचं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे काय, शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे, तर पहा कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हताधारक AMIE हे तुमचं शिक्षण तुमचं झालेलं असायला हवं कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी। नंतर कनिष्ठ अभियंता विद्युत या पदासाठी AICTE द्वारे मान्यताप्राप्त किमान विद्युत अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी धारक उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता। नंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे पद आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारण केलेले उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता। अर्थात तुमचं डिप्लोमा या ठिकाणी ज्या उमेदवारांचं डिप्लोमा सिव्हिल झालेला आहे असे उमेदवार या ठिकाणी या पदाकरिता सहाय्यक या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात। नंतर नर्स परिचारिका या पदाकरिता HSC नंतर GNM अभ्यासक्रम पूर्ण केलेले किंवा ट्रेड नर्स व नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन तुमचं असायला हवं, तरच तुम्ही या नर्स परिचारिका GNM या पदासाठी अर्ज दाखल करू शकता। एकूण 52 जागा या ठिकाणी आहेत विद्यार्थ्यांनो स्टाफ नर्सच्या। ठीक आहे, नंतर वृक्ष अधिकारी या पदासाठी तुम्हाला मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाचे BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। तसेच अनुभव देखील या ठिकाणी या पदाकरिता ग्राह्य धरलं जाणार आहे। 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे। ठीक आहे, तर पहा या पदांकरिता मी तुम्हाला जे काही एज्युकेशनल क्रायटेरिया आहे ते सांगितलेलं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर परीक्षा पॅटर्न काय ठेवण्यात आलेले आहे ते आपण थोडंसं या ठिकाणी जाणून घेऊया। ठीक आहे, तर पहा परीक्षा पॅटर्न जे आहे ते वयोमर्यादा देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। किमान वयोमर्यादा ही 18 वर्ष असायला आहे आणि जास्तीत जास्त कॅटेगरी वाईज या ठिकाणी देण्यात आलेले आहे। जे काही पॅरलल समांतर आरक्षण आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्यायचं। ठीक आहे, तर पहा आपल्याला सिलेबस पाहायचा आहे। ओके, सो या ठिकाणी सिलेबस जे आहे ते पहा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी विषय मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि तांत्रिक। ओके, टेक्निकल क्वेश्चन जे आहे ते 40 प्रश्न असणार आहेत। बाकी इंग्रजी, मराठी आणि बौद्धिक चाचणी तसेच सामान्य ज्ञान वरती 15 प्रश्न असणार आहे। ठीक आहे, आणि एकूण दर्जा जर आपण पाहिलं तर उच्च माध्यमिक शाळा 12वी पर्यंतचे जे काही प्रश्न असतील इंग्रजी, मराठी आणि बौद्धिक चाचणी तसेच सामान्य ज्ञान हे जे काही प्रश्न असतील ते पदवी लेवलचे आहेत आणि इंग्रजी आणि मराठी हे 12वी लेवलचे आहे। तांत्रिक प्रश्न प्रत्येक तुमचे जे काही बॅकग्राऊंड असेल टेक्निकल त्या बॅकग्राऊंडशी संबंधित 40 प्रश्न असतील आणि स्वरूप जे आहे ते मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही मध्ये असणार आहे। टोटल प्रश्नसंख्या 60 असेल आणि टेक्निकलचे 40 असे टोटल गुण मिळून 120 गुणांचं हे असणार आहे। नॉन टेक्निकल आणि 80 गुणांचं टेक्निकल असणार आहे। असे टोटल मिळून जर आपण पाहिलं तर 200 मार्क्सचं पेपर या ठिकाणी तुमचं असणार आहे। ओके, सो सेम पॅटर्न असणार आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी तसेच विद्युतसाठी टेक्निकलचे 40 प्रश्न असतील। नर्स परिचारिकासाठी पहा तांत्रिक प्रश्न 40 असणार आहे आणि नॉन टेक्निकलचे या ठिकाणी 15 प्रश्न तुम्हाला पाहाव्यास भेटणार आहे। ठीक आहे, असे टोटल मिळून 200 गुणांचं पेपर तुमचं या ठिकाणी असेल। ठीक आहे, तर पहा अशा प्रकारचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पॅटर्न जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। ओके, नंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचं देखील या ठिकाणी सेम पॅटर्न आहे। 40 प्रश्न जे आहे ते तांत्रिकसाठी आणि नॉन टेक्निकलसाठी मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान हे जे प्रश्न आहे ते 60 मार्क्ससाठी असणार आहे। 40 प्रश्न
तांत्रिकसाठी असणार, ठीक आहे. तर पहा असे 200 गुणांचं पेपर तुमचं असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे, अर्थात MCQ टाईप पॅटर्न असेल. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, हे काही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी मी शेअर केलेली आहे. आता फॉर्म फिलअप करण्यासाठी संदर्भातचे जे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे. या ठिकाणी डिटेल माहिती जी आहे ते देण्यात आलेली आहे. तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करायचा आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे, सर्व माहिती या ठिकाणी या PDF मध्ये असणार आहे. ओके. सो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आजपासून फॉर्म फिलअप करायला सुरुवात झालेली आहे. ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक भरायचं आहे. 1-2 दिवस अजून जाऊ द्या, PDF व्यवस्थितरित्या वाचायचं आहे. ओके. सो एक्झाम फीस जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 1000 रुपये राखीव या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीस या ठिकाणी आकारली जात आहे, जी की शुल्क नॉन रिफंडेबल असणार आहे, ठीक आहे. सो माजी सैनिक उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क लागणार नाही आहे. ओके. सो 1000 रुपये फीस तुम्हाला या ठिकाणी जी काही पेमेंट आहे ते करावी लागणार आहे आणि कॅटेगरीला 900 रुपये या ठिकाणी पेमेंट जे आहे ते शुल्क आकारलं जात आहे. ओके. सो ही महत्त्वाची माहिती मी शेअर केलेली आहे. विद्यार्थ्यांनो, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे. ओके. आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.